मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीमध्ये शपथविधीची शक्यता, तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार. पोलिसांचं पथक मागावर, पण आंधळेचा शोध लागेना. तर हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका. धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती. धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी. आकाची राजीनाम्याची मागणी मी नाही केली. राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांची, तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागत आहेत. सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. जे या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. धनंजय मुंडे दोषी असतील तर सरकार योग्य निर्णय घेईल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. आता परळीमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यामध्ये साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. दोन्ही नेत्यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. 15 फेब्रुवारीला होणार शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.